मुख्यमंत्र्यांनी तातडीने रस्ते दुरुस्तीचे आदेश दिलेत। अडथळे आणणाऱ्या यंत्रणांवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। कामचुकार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले, तर पावसामध्ये खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले। टोलवाटोलवी न करण्याचे शासकीय यंत्रणांना मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्र्यांनी तातडीने रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात देखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना आणि मुंबईकडे जाणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांसह पर्यटक प्रवाशांना अत्यंत हाल सहन करावे लागतात। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची नेमकी काय स्थिती आहे आपण पाहू शकताय। अशाच पद्धतीचे मोठमोठे खड्डे हे पळसप्यापासून तर थेट इंदापूर पर्यंत पडलेले आहेत आणि त्यामुळे हा महामार्ग आहे तरी कुठं याचा शोध घेत कोकणवासियांना मुंबईकडे जाताना आणि मुंबईकरांना कोकणात जाताना शोध घ्यावा लागतो। आधीच 14 वर्षांपासून या रस्त्याच्या चौपदरी करण्याचं काम रखडलेलं आहे। त्यातच दरवर्षी अशाच पद्धतीने या रस्त्याची दुरावस्था होते। आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन हा रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। यापूर्वी अनेक संघटनांनी वेगवेगळी आंदोलने केली होती, सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तरी देखील हा रस्ता दुरुस्त झाला नव्हता। आता दस्तूर खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट FRI नोंदवण्याचे म्हणजे पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही संबंधित ठेकेदार आणि अधिकारी हा रस्ता दुरुस्त करतायत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।